नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मनोहर राजपूत. आज या अवघे या गावामध्ये आदरणीय भाईदास बुता पाटील यांच्या शेतात आलेलो आहे. यांच्या शेतामध्ये केळीचे पीक लागवड केलेले आहे. G9 म्हणून व्हरायटी आहे. या G9 व्हरायटी हे केळीचे पीक ज्यावेळेस लागवड होतं त्यावेळेस आम्ही बोहसरं म्हणून प्रोडक्ट इंडिया ॲग्रोचे आम्ही रिकमेंडेड केलेलं होतं. मग त्यांनी बोहसरं सुरुवातीला दिला केळीच्या पिकाला. त्यानंतर मग ड्रिंचिंग म्हणून ग्रो मॅजिक MI प्राऊड MI स्प्रे असं हे प्रोडक्टचं ड्रिंचिंग केलं. त्यानंतर एक स्प्रे फवारणी केली MI वीर कीटकनाशक म्हणून आहे आणि प्राऊड म्हणून पण फवारणी केलेली आहे. तर आज एकदम सुपर प्लॉट बसलेला आहे. आज जवळजवळ सर किती महिन्याचा प्लॉट आहे हा 4 महिने कंप्लीट. 4 महिन्याचा हा प्लॉट झालेला आहे. तर आपण आदरणीय सरांच्या माध्यमातून हे इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट कशा पद्धतीने तयार झालं यूज केलेलं आहे 2 शब्दात ते सांगतील आपल्याला. सर बोला. मी पहिल्याने भूअश्र हे पावडर स्वरूपातलं लावणीनंतर लागलीच एक 5-7 दिवसात टाकलं. त्याच्यानंतर परत एक 10-12 दिवसात MI प्राऊड नंतर MI स्प्रे यांचं ड्रिंचिंग केलं आणि त्याच्याजवळ ग्रो मॅजिक पॉवर घेतलं. हे केल्यानंतर मग थोडंसं आई दिसायला लागली मला. मग MI वीर आणि हे फवारणी केली, त्यामुळे आया नष्ट झाल्या. त्याच्यानंतर मग आम्ही परत एक पोगे भरणी त्यासाठी सुद्धा आम्ही MI प्राऊड आणि ग्रो मॅजिक पॉवर हे वापरलं आणि एक वेळा पोगा भरणी झाली. दुसरी पोगा भरणी अति पावसामुळे होऊ शकली नाही, त्यामुळे माझा नाईलाज झाला. ते आता करायचा विचार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, हे केळीचे पान जवळजवळ 6 ते 7 फुटापर्यंत केळीचे पान आलेलं आहे. रासायनिकच्या जवळजवळ नैसारखा वापर आहे याच्यामध्ये. 100% ऑर्गॅनिकमध्ये यूज केलेलं आहे, म्हणून एकदम सुपर प्लॉट बसलेला आहे आणि ग्रीनरी पण एकदम सुपर आहे. आणि हा स्टंप पण बघा, स्टंप पण एकदम सुपर स्टंप बसलेला आहे. आज जवळजवळ चांगला डेव्हलप होतो आहे स्टंप पण. आता काही औषधींच्या माध्यमातून आम्ही याचं स्टंप पण चांगल्या पद्धतीने डेव्हलप करू. 42 ते 43 इंचापर्यंत घेऊन जाऊ आणि चांगल्या पद्धतीने उत्पादन कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन आम्ही शेतकऱ्यांना काढून देऊ. जय हिंद, जय माय लाईफस्टाईल.